मी काल बोललो होतो, उद्या काय सांगेन हे उद्या सांगेन. आता नमनाच्या पदामध्येच कळेल काय चरित्र कुठले आहे. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये काषायांबर घेणाऱ्या. आवाज वाढवा. ये भस्मोद्धूलन करणाऱ्या, ये काषायांबर घेणाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे. ये दंडकमंडलू घेणाऱ्या, ये दंडकमंडलू घेणाऱ्या. ये पायी खडावा, पायी खडावा, पायी खडावा, पायी खडावा, पायी खडावा घालणाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये भक्ताभीप्सित करणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या. ये भक्ताभीप्सित करणाऱ्या, ये स्वभक्त संगे असणाऱ्या. ये स्मरता दर्शन, स्मरता दर्शन देणाऱ्या. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या रे, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. ये स्मरता, ये स्मरता दर्शन देणाऱ्या. स्मरता, स्मरता, स्मरता रे, स्मरता, स्मरता, स्मरता. ये स्मरता दर्शन देणाऱ्या. ये वासुदेवाय
सदा देवताची जिजे देह जाचा सदा देवताची जिजे देह जाचा सदा सदा वदे नित्यवाचा सदा रामनामे वदे नित्यवाचा सदा देवता स्वधर्मेची चाली. काल 2 चरण बघितले, 4 चरणाचा श्लोक बरं का. काल 2 चरण बघितले, आज फक्त एका चरणावर पूर्वग्रह आहे आणि एका चरणावर नव्हे एका शब्दावर पूर्वग्रह. स्वधर्मेची चाली सदा उत्तमाचा स्वधर्मेची चाली सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा सदा देवताची सदा देवताची जिजे देह जाचा जाचा. काय म्हणतात तो स्वामी महाराज? पूर्वरंगाची भूमिका, पूर्वरंगाची कृतिका काल सांगून झाली. सदा देव काजी जिजे देह जाचा सदा रामनामी वदे नित्यवाचा. एवढं चिंतन करण्याचा प्रयत्नही काल करून झाला. मी जाणीवपूर्वक चिंतन करण्याचा प्रयत्न असा शब्द वापरला, कारण संतांच्या चरणावर माझं चिंतन करून झालंय हे म्हणण्याची योग्यता, सोप्या शब्दात म्हटलं तर लायकी माझ्यात तरी नाही. म्हणून चिंतन करण्याचा प्रयत्न करून झाला. 3ऱ्या चरणावर येऊया. स्वधर्मेची चाली सदा उत्तमाचा. फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. आपल्याला स्वधर्म या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वर्तमान काळात फार गरज आहे. त्यामुळे चतुर्थ चरण जे आहे या श्लोकाचं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, ह्याबद्दल ढोबळ चिंतन इथं प्रत्येकाचं करून झालंय. सोडण्याचे अधिक सांगणे न लगे. पण मला जे चिंतन आज मांडायचंय तो विषय म्हणजे स्वधर्म. आम्ही समजा एकाला विचारलं धर्म म्हणजे काय, तर कोणी आपल्याला सहज सांगून जातं, रोज सकाळी पूजा करणं, देवाला नमस्कार करणं. आम्हाला माहितीये धर्माचे नियम. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. हे करणं म्हणजे देवाची पूजा करणं हा धर्म आहे का? प्रश्न थोडा बदलूया. देवाची पूजा करणं हाच धर्म आहे का? देवाची पूजा करणं हा धर्म आहे, पण देवाची पूजा करणं म्हणजे हाच धर्म आहे का? तर उत्तर येतं नाही.
देवाची पूजा करणं हे धर्माचा एक भाग असू शकतो, धर्म नव्हे. आणि समर्थांनी जाणीवपूर्वक इथे शब्द टाकला, फक्त धर्म नव्हे, स्वधर्म. धर्म कशाला म्हणतात? आमचं शास्त्र सांगतं धारयते इति धर्म. संस्कृत व्याकरणानुसार ध्रू धातून बनलेला. ध्रू धातूचा अर्थ धारण करणे, म्हणजे जे आचरण आम्ही धारण करतो आणि जे आम्हाला धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात. एका शास्त्राने व्याख्या केली, धृती क्षमा दमोस्तेयं शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधम दशकम धर्म लक्षणम. धृती क्षमा दम अस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीहि विद्या सत्यम अक्रोधम इति दशकम धर्म लक्षणम. हे 10 लक्षण आहेत धर्माची. पण नाही कळत धर्म म्हणजे काय. शास्त्र सांगतं, मुळात मी आपल्याला विचारलं जगात किती धर्म आहेत, तर सहज आपण सांगू जाल मुळात अनेको धर्म आहेत. हिंदू आहे, सिख आहे, ख्रिश्चन आहे, इस्लाम आहे, यहुदी आहे, पारसी आहे. पण असं नव्हे हो, ही सगळी पंथ आहेत, संप्रदाय आहेत. धर्म हे अनेक असूच शकत नाही. जे एकमेव आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अटळ आहे, जे अढळ आहे, जे स्थिर आहे, तेच धर्म आहे. ज्याच्यामुळे त्या पदार्थाची ओळख पटते त्याला त्या पदार्थाचा धर्म असं म्हणतात. उदाहरणार्थ, मधुरता हा मधाचा धर्म आहे. समजा काहीतरी चिकट पदार्थ चाटल्यावर आपल्याला गोड लागला नाही तर आपण त्याला मधु म्हणू का? आता हा गोडवा इंदोरमध्येही तसाच आणि जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तसाच. नाही, अमेरिकेत मध जरा तिखट असतं, असं कधी ऐकलं? संपूर्ण विश्वाला जीवन प्रदान करणे आणि दाहकता देणे हा सूर्याचा धर्म. तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही सूर्य गेला तरी तो हेच करणार, त्याला सूर्याचा धर्म असं म्हणतात. डंख मारणे विंचवाचा धर्म आहे. नाही, इथं विंचू डंक मारतात, तिकडं प्रेमानं गोंजाळतात, असं काही ऐकलंय? त्यामुळे जगाच्या पाठीवर जो कुठेही कधीही बदलत नाही त्याला धर्म असं म्हणतात. ज्याच्यामुळे पदार्थाची, मनुष्याची ओळख पटते त्याला धर्म असं म्हणतात. आता जरा चिंतन करा, विचार करा की कुठलाही पदार्थ धर्मनिरपेक्ष असूच शकत नाही. कारण धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे त्या पदार्थापासून त्याची ओळख हिरावून घेणं आहे, लक्षात घ्या. तर मनुष्याचा धर्म काय? मनुष्याचा धर्म म्हणजे आपलं सात्विक कर्म पूर्ण श्रद्धेनं योग्य पद्धतीनं करणं म्हणजे मनुष्याचा धर्म. सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं नियत कर्तव्य योग्य पद्धतीनं श्रद्धेनं उत्तम प्रकारे करणं त्याला धर्म करणं असं म्हणतात. आता शब्द येतो कर्तव्य. कर्तव्याची व्याख्या काय? जे केल्याने पुण्य नाही पण नाही केल्याने पाप आहे त्याला कर्तव्य असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपण रस्त्यावरून चाललोय, ट्रॅफिक सिग्नल लागला, ट्रॅफिक सिग्नल,
तर लाल दिव्यावर गाडी थांबली तर आपला कोणी सत्कार करत नाही की हा तुम्ही फार छान, तुम्ही पुण्यकर्म केलं, असं कधी होत नाही. आणि समजा ती ट्रॅफिक लाईट आपण ओलांडली तर पेनल्टी नक्की आहे, त्याला कर्तव्य असं म्हणतात. जे केल्याचा पुरस्कार नाही पण न केल्याची शिक्षा आहे. सर्व ब्रह्मवृंद बसलेला आहे. म्हणून उदाहरण म्हणून सांगतो, संध्या केल्यावर पुण्य नाही, न केल्यावर पाप आहे. कसं पाप आहे की धर्माज्ञेप्रमाणे 3 दिवस जर संध्या केली नाही तर पुन्हा मुंज करावी असं शास्त्र सांगतं. आता किती लोकांना किती मुंजी कराव्या लागतील हा प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करावा. पण ढोबळ पद्धतीनं कर्तव्य पूर्ण करणं याला धर्म करणं असं म्हणतात. प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं असू शकतं पण कर्तव्य करणं हा धर्म हा एकमेव आहे प्रत्येकाचा. आता कर्तव्य किती प्रकारे होतं, किती प्रकाराचं असतं. कौटुंबिक कर्तव्य असतं, राष्ट्रीय कर्तव्य असतं, सामाजिक कर्तव्य असतं, वर्णाश्रम धर्माप्रमाणे एक कर्तव्य असतं. ब्राह्मणांनी काय करावं, क्षत्रियांनी काय करावं, वैश्यांनी काय करावं, शूद्रांनी काय करावं, त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी 4 वर्णाचा विषय मांडत असताना 4 वर्णांच्या भेदभावाबद्दल बोलत नाहीये बरं, वर्णाश्रम व्यवस्थेबद्दल बोलतोय. भगवंतानी वर्णाश्रमाची व्यवस्था बनवली, त्याचा भेद आणि भेदांतर आपण केलं. लक्षात घ्या, सृष्टीच्या चालनासाठी एक योग्यतेप्रमाणे योग्य ते स्थान प्राप्त करून ते कर्तव्य करून जगाच्या कल्याणासाठी झटणं, याच्यासाठी कोणी हे काम करावं, कोणी ते काम करावं, कोणी ते काम करावं, कोणी ते काम करावं, ह्या व्यवस्थेला आमच्या शास्त्राने वर्ण व्यवस्था असं सांगितलंय. त्याचा भेदभाव मनुष्याने केला. लक्षात घ्या, जाती भगवंतानी बनवली पण जातीचा भेद मानवाने केला. आणि म्हणून ती गफलत झाली. एकानं मला विचारलं, का हो भगवंतानी जाती आणि आडनाव बनवून त्रास दिला नाही, भांडण निर्माण झाली, एकामेकाचा गळा कापणं सुरू झालं. म्हटलं भगवंतानी जी व्यवस्था बनवली त्यात 4च वर्ण होते, संविधानात किती आहेत? एक चुनाव आला की एक वर्ण वेगळा निघत जातो. आता मूळ चूक कोणाची? अर्थात संविधानाची असं मला म्हणायचं नाही, पण मनुष्यानं ही केलेलं. तसंच आश्रम व्यवस्था, तुम्ही ज्या आश्रमात आहात त्या आश्रमाप्रमाणे आपलं नियत कर्तव्य पूर्ण करणं त्याला धर्म असं म्हणतात. कसं हो? ब्रह्मचर्याच्या आश्रमामध्ये जो आहे त्यानं फक्त अभ्यास करावा. जो गृहस्थाश्रमामध्ये आहे त्या गृहस्थामाची कर्तव्य वेगळी आहेत. जो वानप्रस्थी आहे त्याची कर्तव्य वेगळी आहेत. जो संन्यस्त आहे त्याची कर्तव्य वेगळी आहेत. आपण काय केलं? आपण गफलत केली म्हणून गडबड झाली. दुसरं काय होतं, कुठलाही शास्त्राचा नियम आपण उचलतो आणि आपल्या सोयीप्रमाणे वापरतो. संतांनी आम्हाला अध्यात्माची सोय करून दिली, आम्ही सोयीचा अध्यात्म केला. कसं? काही करणं जमत नसेल तर व श्रद्धेनं सगळं चालतं. पण जिथं कृती आवश्यक तिथं कृतीच आवश्यक. एकदा बसनी नर्मदा परिक्रमा करत असताना एक प्रसंग घडला. एक माऊली भगवती नर्मदेची दिव्यानं आरती करत होती. त्यानं आरती केली भगवती नर्मदेची
आणि आरती करत असताना अचानक दिवा विझला. मतलब मैया दिया बुझ गया है. तो क्या हुआ पंडित जी, आत्मज्योती तो जल रही है ना. किती छान, ऐकायला फार गोड वाटतं. पण अपनी आत्मज्योत जल रही है हे तिला दिवा लावायच्या आधी नव्हतं माहिती का, की दिवा विझल्यावर आठवलं की आपल्यामध्ये आत्मज्योती पण आहे. आता थांबून इतक्या वाऱ्यात कोण दिवा लावेल याचा कंटाळा आला म्हणून हे वाक्य चिटकवलं. बरोबर असंच आपण करतो. काही मिळालं नाही म्हणून हो देवाला श्रद्धा पण चालते. त्याला शास्त्रामध्ये कार्पण्य दोष असं सांगितलंय. आणि जर श्रद्धाच द्यायची ना तुम्हाला, तर आमच्या आद्य शंकराचार्य सांगतात श्रद्धा द्यायची तर दरिद्री कशाला देतो. रत्नै कल्पित मासनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम. श्रद्धेनच द्यायचे तर उत्तम दे ना. आमच्या बरोबर बऱ्याच वेळा प्रसंग घडतात. बुवा आम्हाला तुम्हाला जेवायला घालायची फार श्रद्धा आहे, काहीतरी उपयोग, घातलं तर कार्य. माझी श्रद्धा आहे की डिझेल म्हणजे पेट्रोल आहे, मी बाईक मध्ये टाकून फिरलो तर होईल का काम. त्यामुळे श्रद्धा महत्वाची, ती कोणीच नाकारत नाही. पण त्या श्रद्धेला जेव्हा आपण धर्म कार्य करतो तेव्हा कृतीच आवश्यक असते. कुठल्या आश्रमासाठी, कुठल्या नियमासाठी, कुठल्या व्यक्तीसाठी शास्त्रानं कुठले नियम दिलेत, आम्ही हवे तसे चिटकवतो. कोण घरामध्ये गणपती बसवेल, गुरुजी आम्ही निर्गुणाची उपासना करतो. मग निर्गुणाची उपासना करत असताना गाडी 5 लाखाची नाही 10 लाखाची घेऊया का डोक्यात येतं. म्हणजे व्यक्तिगत कृती करत असताना सगुण हवं आणि भगवंताचं काम करताना नव्हे टाळताना निर्गुण हवं. त्यामुळे स्वधर्म आज हा विषय का घेतोय, ज्यांचं चरित्र आपण ऐकणार आहोत ते म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. जेव्हा गृहस्थाश्रमात होते तेव्हा गृहस्थाश्रमाचं एकही कर्तव्य चुकलेलं नाही, आणि जेव्हा संन्यस्त झाले तेव्हा संन्यासाचं एकही कर्तव्य चुकलेलं नाही. पण हे करत असताना कुठेही श्रद्धा कमी करावी लागली नाही. आणि श्रद्धा खूप आहे म्हणून ही कृती कशाला करू असा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही. गुरुचरित्र सांगतं मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरोः यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. जशी ज्याची भावना असेल तशी त्याला सिद्धी प्राप्त होईल, पण वरच केलं तर. मंत्राच्या मागे श्रद्धा असेल तर, पण आधी मंत्र हवेच ना. तीर्थांमध्ये पुण्य प्राप्त होतं, तीर्थस्नानाने पुण्य प्राप्त होतं. हो होतं. तीर्थस्नान करत असताना श्रद्धा असेल तर, पण तीर्थस्नान करावं लागतं. काशी, जेजुरी काही ठिकाणं मला मान्य आहेत, मी नाकारत नाही की मनात चिंतन केलं तरी गंगा स्नानाचं पुण्य आहे. घरच्या अंघोळीच्या पाणीला स्पर्श करून गंगेचे मुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु हे पूर्ण श्रद्धेनं म्हटलं तर सप्त नद्या या पात्रामध्ये अवतरतात, यावर माझा अविश्वास नाही. पण या अध्यात्मानं आम्हाला दिलेल्या सोयींचा वापर जेव्हा आम्ही इतरांच्या गैरसोयीसाठी करतो तेव्हा कुठेतरी बोलण्याची आवश्यकता पडते. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरोः
डॉक्टरवर माझी श्रद्धा आहे, पण घरात बसून होत नाही हो, डॉक्टरकडे जावं लागतं. कोणी शुद्ध मंत्र म्हणत नाहीत आणि गुरुजी श्रद्धेनं म्हटलं तर देवाला सर्व कळतं हो. मग भार्याम भक्षतु भैरवी का भार्याम रक्षतु भैरवी. स्वधर्म महत्वाचा, स्वतःच आद्य कर्तव्य काय आहे हे ओळखून प्रत्येकानं आचरण करणं आवश्यक आहे. कुळधर्म कुळाच्या भगवंताच्या कृपेने अनेक लोक असे संपर्कात येतात, गुरुजी ही अडचण आहे, गुरुजी ती अडचण आहे. 75 ते 80% लोकांची ज्या दोनच समस्या आहेत, पहिली म्हणजे कुळधर्म कुळाचार होत नाहीत, कुलदेवता माहीतच नाहीत, आणि दुसरा विषय पितरांचं कर्म काहीच होत नाही. का नाही? आम्ही अनाथालयामध्ये दान देतो. अनाथालय हे पुण्य कर्म आहे, श्राद्ध हे कर्तव्य कर्म आहे. इंग्लिशचा पेपर असताना गणिताचं सोडवून नाही चालत. कितीही उत्तम गणित लिहा इंग्लिशच्या पेपरमध्ये, मार्क मिळतील का? पण अशी आमची अवस्था होते. का हो? कारण मी अध्यात्मामध्ये सोय शोधतो. असं नाही का असं, असं नाही का असं, असं नाही का असं. गुरुजी शॉर्ट मध्ये निपटवा. किती शॉर्ट मध्ये? वर्षातून एक सत्यनारायण करायचं आणि रूपं देही जयं देही यशो देही त्रिशोजही पुत्रां देही धनं देही. खरं म्हणजे इतकं मागितल्यावर काहीच उरत नाही, तरी सर्व कामाशु. कशावर? एका सत्यनारायणावर. आणि तो बदाम स्वस्त असलेला की गुरुजी आमच्या सत्यनारायणाला बदामाचा शिवरा लागतो, आणि जर हा बदाम महाग होऊ द्या. देवाला काय हो, श्रद्धा चालते. अशी आमची अवस्था. म्हणून समर्थ म्हणतात स्वधर्मेची चाले. कसं? सदा उत्तमाचा. कर्तव्य हे उत्तमच पाहिजे. याच्या जागी ते, त्याच्या जागी ते, त्याच्या जागी ते, त्याच्या जागी ते. शास्त्रांनी आपद धर्म म्हणून आम्हाला सोय दिली, आम्ही तेच पाळणं सुरू केलं. फार लहान सहान गोष्टी आहेत हो या, पण पुढे जाऊन मोठ्या समस्या उत्पन्न करतात. लक्षात घ्या. वास्तूचा मुहूर्त मिळत नसेल, आम्हाला घर शिफ्ट करायचं असेल तर वास्तुनिमित्त उदक शांत करा आणि नव्या घरामध्ये शिफ्ट होऊन पहिल्या मुहूर्तावर वास्तू शांत करा. हा नियम. आपण काय केलं? वास्तुनिमित्त उदक शांत झाली आहे ना, आता कशाला वास्तू करायची? आणि मग 10 वर्षानंतर पत्रिका घेऊन फिरायचं, बघता का बघता का बघता का. त्यामुळे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. ज्या आश्रमात आपण आहात, ज्या वर्णात आपण आहोत, ज्या आश्रमात आपण आहोत, त्या आश्रमाचं, त्या आश्रमाच्या धर्माचं वर्तमान काळाची अवस्था बघता 100% पाळता येत नाही हो, मान्य आहे. पण आमच्या सामर्थ्यानुसार योग्य पद्धतीनं पाळणं त्यालाच स्वधर्म असं म्हणतात. आम्हाला काय होतं माहिती का बुवा? मी तासभर पूजा करतो. मला पूजेला 2 तास लागतात. आमची कॉम्पिटिशन चालते, कोणाला पूजेला किती वेळ लागतो त्याची. मनुष्याला कशाचा अहंकार येईल सांगू शकत नाही. और फिर मुझे रामधारी सिंह दिनकर याद आते हैं कि जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है. अहंकार विवेक का दुश्मन है. धृति क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधम दशकम धर्म लक्षणम. काय महत्वाची 10 सूत्र आहेत हो. धृती म्हणजे धैर्य, क्षमा,
समोरच्याला क्षमा करणे. धृती क्षमा दम म्हणजे आपल्या मनामध्ये उठणाऱ्या कामनांचं दमन करणं. दोन पद्धती असतात, शमन आणि दमन. काही कामना अशा असतात ज्या भोगून संपवायच्या आणि काही कामना अशा असतात ज्या दाबून संपवायच्या. त्याला दमन असं म्हणतात. ज्या कामनेच्या माध्यमातून ज्या कामनेच्या पूर्तीसाठी इतरांना त्रास होणार नाही त्यांचं शमन करावं. साधं सूत्र आहे. धर्म फार विस्तृत आहे आणि फार सूक्ष्म आहे. आणि ज्या कामनेच्या भोगातून इतरांना त्रास होईल त्या कामनेचं दमन करावं. दम अस्तेयम म्हणजे परधन आणि परस्त्री याच्याकडे दृष्टी न टाकणे. आज काय होतंय हो वर्तमानात, फार बोलायची आवश्यकता नाही. अस्तेयम शौचम, शुचिता, पवित्रता फार महत्वाची आमच्या हिंदू धर्मामध्ये. नवे नवे जगानं मान्य केलेली परंपरा आहे. आमच्या घरामध्ये पूर्वजांनी सांगितलं होतं, बाहेरून आल्यावर हात पाय धु. बॅकवर्ड विचार आहेत. कोविडनं सगळ्यांना शिकवलं. आमच्या इथली परंपरा म्हणजे काय हो, हजारो वर्षाच्या अनुसंधानातून आलेलं सूत्र म्हणजे आमचे शास्त्र आहेत. पिढ्यानं पिढ्यांपासून चालत आलेल्या अनुसंधानामधून एक एक सूत्र निर्माण झाले. त्यामुळे चूक असूच शकत नाही. धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या, बुद्धी विद्या, सत्यम. सत्य म्हणजे काय? खरं बोलणं. फक्त खरं बोलणं म्हणजे सत्य नव्हे हो, सत बोलणं म्हणजे सत्य. सत म्हणजे काय? जे शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आणि शाश्वत आहे त्या परब्रह्माचं सतत चिंतन करणं आणि त्याचंच नाम जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याला सत्य बोलणं असं म्हणतात. धीर विद्या सत्यम अक्रोधम फार महत्वाचा विषय आहे. आम्हाला 7 वाजता पूजा करता करता चहा मिळाला नाही तर आमचा राग उफाळून येतो. कुठल्या गोष्टीवर आमचा राग उफाळून येईल काही सांगू शकत नाही. आणि जिथं यायला हवा तिथं चालतंय, बोलतंय, होतंय. अक्रोध फार आवश्यक. आमचं शास्त्र सांगतं जो क्रोधाला जिंकू शकला नाही तो काहीच करू शकत नाही. एका संन्याशाला, एका महात्म्याला एका माणसाने विचारलं कि प्रभु क्रोध में व्यक्ति किसका नुकसान करता है? सबसे ज्यादा स्वयं का. एका क्षणाचा क्रोध जन्मजन्मांतरीची उपासना भस्म करू शकतो. लक्षात घ्या. आणि उपासना करून जर क्रोध जिंकता आला नाही तर त्या उपासनेने एक वेळ सिद्धी प्राप्त होईल, सामर्थ्य प्राप्त होईल, पण मुक्ती प्राप्त होणार नाही. मी म्हटलं की होतंय अशी माझी उपासना आहे. एक वेळ हे प्राप्त होईल पण मोक्ष मिळणार नाही, भगवंताचं सान्निध्य मिळणार नाही. म्हणून कितीही उपासना करा, संत महाराज म्हणतात उपासनेला नामजपाची जोड द्या म्हणजे क्रोधावर विजय प्राप्त होतो. लक्षात घ्या, ज्यांचं चरित्र आपण चिंतन करणार आहोत, आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकदा क्रोधानं बोलले आणि चांद्रायण व्रत केलंय. लक्षात घ्या. आणि चांद्रायण व्रताचा प्रकार सांगू आपल्याला. प्रतिपदा ते पौर्णिमा तिथीप्रमाणे घ्यास घ्यायचा. प्रतिपदेला 1, द्वितीयेला 2, तृतीयेला 3 असं करता करता पौर्णिमेला 15 आणि उतरत 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 अमावस्येला निर्जला म्हणजे महिन्याभराचं एक असं चांद्रायण व्रत आहे.
आता आम्ही गणित लावायला गेलो तर आमचं उरलेलं आयुष्य चांद्रायण व्रतातच जाईल. का उठता बसता आपण क्रोध करतो. आणि एका क्षणाचा क्रोध, मी पुन्हा सांगतो, एका क्षणाचा क्रोध जन्मजन्मांतरीची उपासना जाळू शकतं, भस्म करू शकतं. धीर विद्या सत्यम अक्रोधम दशकम धर्मलक्षणम. म्हणून धर्म स्वधर्म हा कसा करावा? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. उत्तम पद्धतीनंच धर्म करायचा असतो. उत्तम पद्धतीनंच कार्य करायचं असतं. अनुभव सांगतो. जेव्हा आम्ही गुरुजी म्हणून पूजेला कोणाच्या घरात जातो ना, जशी देवाऱ्याची अवस्था असते तशीच घराची अवस्था असते. लक्षात घ्या. देवारा स्वच्छ, घर स्वच्छ. देवारा समृद्ध, घर समृद्ध. देवारा कळकट्ट, घर कळकट्ट. आपण पूर्ण घर बांधतो आणि मग देवाऱ्याची जागा शोधतो. पायऱ्यांच्या खाली, स्वयंपाकघराच्या ओटल्याच्या खाली, डायनिंग टेबलवर. ही अवस्था का होते? परवा चंपाषष्टीच्या उत्थापनाला एक जागी गेलो होतो. आपल्या त्या असतात देवत्या बुधल्या बघा. म्हटलं काका तुमच्याकडे लोखंडाची आहे का? नाही म्हणे गुरुजी पितळाची. म्हटलं किती वर्ष झाले घासून? पितळ्याची ड्युटी लोखंडाची दिसायला लागली इतकी काळी. ही आमच्या समाजाची सत्य परिस्थिती आहे. आणि आम्ही काय करतो? आम्ही धर्म करतो. सकाळी उठून तासभर पूजा करतो आणि उरलेले तास टेबला खालून टेबलावरून किती घेतो याचा हिशोब करू नका. आणि म्हणून रावणासारखा व्यक्ती सुद्धा आम्हाला भक्त वाटतो. का? ह्याच कारणामुळे की भगवंताची पूजा करतो तोच भक्त नव्हे, भगवंताला आवडेल असं जो आचरण करतो तो भक्त. भगवंताची फक्त पूजा करणारा भगवंताचा उपासक असू शकेल, भक्त नव्हे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उत्तम दास व्हायचंय ना, समर्थ म्हणतात या 3 गोष्टींचं पालन कर. सदा देवकाजी जिजे देहजाचा, सदा रामनामी वदे नित्यवाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आम्हाला चिंतन करायचंय आज टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रावर. म्हणून पूर्वरंगाला इथंच विरमूया आणि जाताना 2 दिवसाच्या कीर्तनातून हेच घेऊन जाऊया की 3 सूत्र आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त उतरवण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा. आपलं जीवन जास्तीत जास्त ईश्वर कार्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुखातून जास्तीत जास्त भगवान नाम निघावं आणि आमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त वेळ स्वधर्मासाठी निघावा, म्हणजे स्वतःच्या कर्तव्य पालनासाठी निघावा. आणि हे जर केलं ना तर समर्थ म्हणतात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा देव काजी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा.